खरं तर सध्याच्या काळामध्ये खायला चवदार, पाहायला रुबाबदार आणि ऐकायला स्तुतीची सुमने असंच काहीतरी प्रत्येकाला आवडते. एखाद्याला काहीतरी सांगावं, शिकवावं आणि त्यांनी ते समजून घ्यावं अशातला सध्या सोशल मीडियावर जमाना राहिलेला नाही, लोक राहिलेले नाही. म्हणून तुम्हाला पहिलेच सांगतोय, कारण तुमचा रील्स किंवा इतर चुटूर-बिटूर पाहण्याचा वेळ मला घ्यायचा नाही. स्टेज करेज आणि व्हॉइस मॉड्युलेशन, हो, मंच गाजवा आणि प्रभाव वाढवा याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आणि तरच हा व्हिडिओ पहा, अन्यथा तर बंधू भगिनींनो आणि मित्रांनो नमस्कार. मी अँकर अंगद गरुड. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, मी सांगितलं होतं की स्टेज करेज आणि व्हॉइस मॉड्युलेशन कोणी शिकावं, त्याची आवश्यकता काय, हो, आणि यावेळेस तुम्हाला सांगणार आहे, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्टेज करेज आणि व्हॉइस मॉड्युलेशनचे मुख्य फायदे कोणते आहेत आणि जर का ते तुम्ही पहिल्यापासून अवलंबन करत असाल तर तुम्हाला ते शिकण्याची गरज नाही. हो, तुम्ही पहिलेच परफेक्ट आहात असं समजून घेऊया, पण जाणून घ्या याचे मुख्य फायदे काय आहेत आणि ते तुमच्याकडं तुम्ही अवलंबन करतात का, तुमच्यामध्ये ते इन्क्लूड आहेत का आणि नसतील तर तुम्हाला ते शिकावे लागेल. आता पहिल्यांदा सांगत आहे स्टेज करेजचे मुख्य 5 फायदे. जास्त सांगणार नाही, आवश्यकतेचे जेवढे आवश्यक आहेत तेवढे सांगत. पहिला फायदा असा आहे, स्टेज करेजचा मंचावरील भीती निघून जाते. हा, स्टेज फिअर कंट्रोल. आता मंचावर भीती म्हणजे ज्यावेळेस कोणी माणूस पहिल्यांदा स्टेजवर जातो, व्यासपीठावर जातो आणि त्याला तत पप मम होतं, पाय चरचर कापायला लागतात, अंग थरथर कापायला लागतं, जे काही पाठ केलं असतं ते सर्व विसरून जातं, त्याला म्हणतात स्टेजची भीती, स्टेज फिअर. हे सर्व निघून जातं. पहिला फायदा तो आवश्यकतेचाच आहे. दुसरा फायदा असा, बॉडी लँग्वेज सुधारते. पहा, मुखावाटून, कंठातून निघणारे शब्द मुखावाटून बाहेर पडतात. ही एक भाषा झाली. आणि दुसरी भाषा आपल्या देहाची आहे, बॉडी लँग्वेज. जसं की आता मी तुम्हाला हातवारे करतोय, असं हातवारे केलं बरं वाटतं, किंवा आता हाताची घडी घालून बोललं बरं वाटलं का, राईट? नाही, बोलण्याची भाषा असते ती बॉडी लँग्वेजची भाषा. तुमचा देह असा इकडं फिरतो, तुमचे हातवारे होतात, याला बॉडी लँग्वेज म्हणतात. तिसरा महत्त्वाचा फायदा तो म्हणजे समोरच्या व्यक्तीसोबत आय टू आय कॉन्टॅक्टद्वारे आपण आपल्या भावना पोहोचवू शकतो. हो, डोळ्याची बोलण्याची भाषा असते. डोळे जर का पाणावलेले असतील तर समजायचं दुःख आहे. डोळे असे मस्त असतील, गुलगुलीत, तर समजायचं सुख आहे. डोळे जरा नाजूक असतील तर हलकं दुःख आहे. डोळे असे रागावलेले असतील तर काय, समजून घ्या. म्हणून समोरच्या व्यक्तीला ज्यावेळेस आपण त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो, इकडं डोळ्यात डोळे घालून, तिकडं डोळ्यात डोळे घालून, तर त्यावेळेस समजायचं समोरच्या व्यक्तीसोबत, पुढे बसलेल्या व्यक्तीसोबत आपण ज्यावेळेस डोळ्यात डोळे घालून बोलतो त्यावेळेस त्यांना विश्वास पडतो की हा माणूस योग्य आणि सत्य बोलत आहे, आपल्याशी खरं बोलत आहे. म्हणून डोळ्याची भाषा असते. नाहीतर काही लोक असे वर बघतात आणि खाली बोलतात, इकडे बघतात आणि इकडल्याला सांगतात. डोळ्यात आय टू आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे प्रत्येकासोबत. हे तिसरं फायदा स्टेज करेजमध्ये आपल्याला शिकायला भेटतो. चौथा फायदा असा, नेतृत्व गुण, लीडरशिप विकसित होते. मग तुम्ही व्यवसाय करत असाल, राजकारणात असाल, सामाजिक संघटनेमध्ये असाल, विद्यार्थी असाल, शासकीय नोकरीमध्ये असाल, तुमच्याकडे काय लीडरशिप नसेल तर तुम्हाला सांगतो तुम्ही पुढचा टप्पा पार पाडू शकत नाहीत, तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीत. व्यवसायातल्या लोकांना सुद्धा लीडरशिप आवश्यक असते आणि ती स्टेज करेजमुळे मिळते. पाचवा फायदा, बोलण्यातले चढ उतार योग्य थांबे. हो, बघा, जसं की आपण एखादा पॅरेग्राफ वाचत असतो, एखादी ओळ वाचली, त्या ठिकाणी फुल स्टॉप असतो, थांबायचं असतं आपल्याला. कुठं थांबायचं? सतत बोलत राहिल्याने ते बोलणं कंटाळवाणं वाटतं. म्हणून आश्चर्यकारक बोलणं, थांबणं, प्रश्नार्थी बोलणं, हे गोष्टी आपल्याला योग्य थांब्यानुसार स्टेज करेजमध्ये आपण शिकवत असतो. खूप महत्त्वाचं आहे. आता यानंतर तुम्हाला सांगणार आहे व्हॉइस मॉड्युलेशनचे फायदे. 5 फायदे स्टेज करेजचे तुम्ही आता समजून घेतलेत. आता व्हॉइस मॉड्युलेशनचे मुख्य फायदे तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात. पहिला फायदा असा आहे की डायफ्रॅग्मॅटिक ब्रीदिंग. हो, श्वास घेण्याची योग्य पद्धत आणि त्यातून होणारा आवाजाला फायदा. आता तुम्ही म्हणाला, आता मी श्वास घेतो म्हणून तर जगतो, आता यात नवीन योगी पद्धत काय आहे? हो आहे, मी रामदेव बाबाचं
बघत नाहीत का, इकून नाकातून श्वास घ्या, इकून नाकातून श्वास घ्या, पोटातून श्वास घ्या, अनुलोम विलोम. हां, त्या पद्धतीनेच आपण जर का योग्य श्वास घेण्याची पद्धत डायफ्रॅगमॅटिक ब्रिदिंग जर का व्हॉइस मॉड्युलेशनच्या माध्यमातून शिकली तर आपल्या गळ्यातला आवाज कसा असतो, छातीतला आवाज कसा असतो आणि पोटातून म्हणतात ना बेंबीच्या देठापासून आवाज कसा असतो, हे डायफ्रॅगमॅटिक ब्रिदिंगच्या माध्यमातून तुम्हाला कळतं. पहिला फायदा व्हॉइस मॉड्युलेशनचा. दुसरा फायदा डिक्शन, शब्दाचे स्पष्ट, शुद्ध आणि योग्य उच्चारण करण्याची कला आपल्याला आत्मसात होते. बरेच जण मी पाहतो की ज्यावेळेस ते बोलतात त्यावेळेस ते मागचे शब्द खाऊन घेतात किंवा तोत्र बोलतात किंवा धन्यवादला धन्यवाद म्हणतात. अनेक गोष्टी त्यांच्या चुकतात का? शब्दांचे स्पष्ट शुद्ध उच्चारण ते समजून घेत नाहीत. बरं समजले तरी ते ओघात निघत नाहीत का? बद्दल त्यांनी व्हॉइस मॉड्युलेशनमध्ये शिकलेलं नसतं. व्हॉइस मॉड्युलेशन शिकवतोयच कोण हो जास्त मध्ये? स्टेज करिअर शिकवतील तुम्हाला, मंच भीती घालवणे. व्हॉइस मॉड्युलेशन जास्त लोक शिकवणार नाहीत. दुसरा फायदा. तिसरा फायदा महत्त्वाचा म्हणजे तुमचा आवाज आता जो आहे का त्यापेक्षा सुधारणा होते. त्यामध्ये आपण तुम्हाला आवाजाची एक्सरसाइज व्यायाम सांगतो की कशा प्रकारे व्यायाम करायचा, तुमचा आवाज आजपेक्षा भारदस्त कसा करायचा. बघा, जर का तुम्ही माझे 5 वर्षापूर्वीचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला समजून जाईल की माझा 5 वर्षापूर्वीचा आवाज कसा होता आणि आजचा आवाज कसा आहे. हे व्हॉइस मॉड्युलेशनचा फायदा आहे. स्टेज करेज आणि व्हॉइस मॉड्युलेशन शिकल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बोलायला लागता ना त्यावेळेस समोरचं व्यक्ती तुमचं बोलणं ऐकून घेतो, त्यांना ते पटतं, रुजतं आणि त्याला ते सत्य वाटायला लागतं. म्हणून स्टेज करेज आणि व्हॉइस मॉड्युलेशन खूप आवश्यक आहे. तुमच्या भावना प्रभावीपणे मांडण्यासाठी, तुमचं बोलणं सुधारण्यासाठी, तुमची स्टेज करेज मंचावरील भीती घालवण्यासाठी. म्हणूनच एक सुंदर कोर्स तुमच्यासाठी घेऊन येत आहे, स्टेज करेज आणि व्हॉइस मॉड्युलेशन. तुम्हाला जर काही कोर्स शिकायचा असेल तर दिलेल्या नंबरवर तुमचं नाव फक्त व्हॉट्सअप करा. लवकरच आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही कोर्स दोन्ही पद्धतीने प्रशिक्षण हे चालू करणार आहोत. लवकरच भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.